घरून रागाने निघून गेलेल्या मुलाची शिवसेना विभाग प्रमुखाने करून दिली आईवडिलांची भेट। टायटल: शिवसेना विभाग प्रमुख श्रीनिवास यादव हे काल काही कामानिमित्त अर्धापूरकडे जात असताना त्यांना रात्री 9 वाजता एक लहान मुलगा असना नदीच्या ब्रिजवर एक लहान मुलगा वाकून पाहताना दिसला। त्यांनी तात्काळ गाडी थांबवून त्या मुलाला विचारपूस करून त्याला ताब्यात घेतलं। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी ओमकार पोतलवाड, नांदेड। कुठं राहतोस? सांगवीला राहतो. चप्पल नाही पायात, कुठं फिरायला? खरं खरं सांग म्हणलं काय चांगला असं असं इथला आहो हातगावचा आहो म्हणला पहिलं। मग हातगावचा आहो म्हणजे वडिलांचं दुपारी रागवली तर मारलीच म्हणला। त्याच्यामुळे मी राग आलो। आलाच कसं म्हणलो इथं 10 किलोमीटर लोकायला लिफ्ट मागे तिथपर्यंत आलो म्हणला। तिथं सोडावं याला तर तिथं आता 10च्या नंतर सगळे पिलेले लोक आवारे राहतात आणि आपल्याला तुमचा पत्ता नाही काही नाही। याला म्हणलं तू चल आजची रात्र माझ्या घरी राह बापू, सकाळपर्यंत तुझं सगळं काढून तुला मी नेऊन सोडतो म्हणलं शेनीला। नंतर म्हणलं आल्याने इथं ती शेनी पार्टीचा आहो। मग शेनी पार्टी म्हणल्या काय नाही जवळ आहे, सकाळी येऊन सोडता येते। मग ते रणजित सिंग कामटेकर आहेत ना आपले कामट्याचे सरपंच, त्याचं पोर। सर काल संध्याकाळी काय विषय झाला होता? मुलगा तुम्हाला सापडला होता, काय विषय आहे? काय नाही, मी श्रीनिवास यादव, शिवसेना विभाग प्रमुख। काल काही कामानिमित्त मी अर्धापूरला जात होतो। संध्याकाळी 8-8:30 वाजताची घटना आहे। तर अर्धापूरला जात असताना मी सांगवी येथे कॉफी पिण्यासाठी थांबलो असता एक लहान मुलगा माझ्या जवळ आला आणि मला त्याने टाईम विचारला, काका टाईम किती झाला? तर मी म्हणलं 8:30 वाजलेत बेटा, आणि तुला कुठं जायचे? तर तो मला म्हणाला की काका कुठेही नाही, फक्त टाईम विचारते। तर मी त्याच्या पायात चप्पल दिसली नाही मला आणि हाताला थोडासा मार लागलेला होता, थोडंसं रक्त निघत होतं त्याचं। तर मी त्याला थोडं सखोल विचारलं असता तो रडायला सुरुवात झाला। मग रडायला सुरुवात झाल्या तर मी त्याला विचारलं की काय आहे खरं खरं सांग। तर त्याने मला असं सांगितलं की मी काही वडिलांनी मला काम सांगितलं होतं, मी ऐकलं नाही, त्याच्यावर माझ्या वडिलांनी मला 1-2 झापड किंवा काही म्हणा मारलं। तर त्या रागापोटी तो मुलगा घरी काही न कळता राग इथं सांगवीला आला, नांदेड येथे। त्याला मी विचारलं असता तू कुठला आहेस? तो म्हणला हातगावचा। पहिले त्याने थोडी चुकीची माहिती दिली, पण नंतर मी सखोल चौकशी केली तर तेव्हा मला कळालं की ते शेनी पारडी येथे त्याचे आई वडील शेतात मजुरीचं काम करतात लोकांच्या शेतात। तर मग मला कुठंतरी भीती वाटली की हे एरिया बरोबर नाही आहे, रात्रीचे 9 वाजायलेत आणि त्या मुलाला कुठली काही अनुचित घटना घडू नये किंवा या मुलगा रागापोटी नदीच बाजूला आहे, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मी तिथल्या 1-2 हॉटेल व्यावसायिकांना सांगितले की मी असं चैतन्यनगरचा विभाग प्रमुख आहे आणि हा मुलगा असं मला भेटलेला आहे, तर मी याला माझ्यासोबत घेऊन जातो आणि त्याच्या घरच्यांची माहिती काढून त्याच्या घरच्यांना सुपूर्द करतो। तर मी इथं आणलं, माझ्या घरी आणलं, त्याला जेवू वगैरे घातलं रात्री 10 वाजता। मग त्यानंतर माझे मित्र आले होते कामट्याचे सरपंच नवज्योत सिंग कामटेकर हे इथं आले असता मी त्यांना विचारलं की असा प्रकार आहे, शेनी पारडीचा मुलगा आहे हा। तर त्यांनी तात्काळ शेनी पारडीच्या सरपंचांना फोन लावला। मग तिथल्या सरपंचांनी की बरोबर आहे, हा मुलगा आमच्या गावातून बेपत्ता आहे आणि रागापोटी निघून गेलेला आहे। तर मग लगेच मी त्यांना म्हणले की तो मुलगा माझ्या ताब्यात आहे, आपण या आणि त्याला घेऊन जा आणि त्याच्या वडिलांना आईला काळजी करायची कुठलीही गरज नाही, मुलगा सुखरूप माझ्याजवळ आहे, तुम्ही या आणि घेऊन जा। तर रात्री जवळपास 12:30-1च्या दरम्यान त्याची आई, वडील, गावातील 1-2 नागरिक आणि गावचे सरपंच आले आणि त्यांना मी त्यांच्या समोर आणि 2 पंचासमोर त्याच्या आई वडिलाच्या स्वाधीन केलं आणि 2-4 गोष्टी मी बोललो पण त्या मुलाला की आई वडिलांचा मार हा आपल्यासाठी प्रेरणादायी असतो, त्याच्यामुळे आपल्याला भविष्य घडतं। आपले सर्वात पहिले गुरु हे आपले आई वडील असतात, त्यानंतर शिक्षक असतात, त्यांच्या माराला कधीही विरोध करायचा नसतो, ते आपल्या चांगल्यासाठीच मारत असतात। मी असं त्यांना समजून सांगितलं, तो मुलगाही समजला, रडला माझ्याजवळ खूप वेळ त्याचे आई वडील येजेपर्यंत। मग त्याचे आई वडील जसंच त्याची आई इथे आली आणि गाडीहून पाहिलं की त्याची आई रडत माझ्याजवळ आली आणि माझे धन्यवाद देत होती, मी त्यांना बसवलं, पाणी वगैरे पाजवलं, कॉफी वगैरे पाजवली आणि त्यांचं स्वाधीन केलं। तर माझं एकच म्हणणं आहे की या नौजवान पिढीला की आपण आई वडिलांचं कुठलंही म्हणणं ऐका,
ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कुठल्याही वाईट मार्गानं न लागता आणि विशेषतः मुलींना कुठल्याही लव जिवात सारख्या प्रकरणामध्ये न अडकता, धर्मांतराच्या प्रकरणात न अडकता आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाण ठेवा. ते आपल्या रक्ताचं पाणी करून आपल्याला शिक्षण देत आहेत, काय कष्ट करत आहेत ते त्यांच्या जीवाला माहिती आहे. तर या कुठंतरी गोष्टीचं तुम्ही भान ठेवा. हे वय तुमचं शिकायचं आहे, ना की काही अशा भानगडी करायचं आहे. तर खास कर मुलींना माझी विनंती आहे की हे प्रेम प्रकरण, लव जिहाद ह्या अशा भानगडीत न पडता आपलं भविष्य अभ्यासाच्या माध्यमाने चांगलं घडवा आणि आपल्या आईवडिलांचं आणि स्वतःचं भविष्य तुम्ही घडवा आणि लोकांनाही तुमच्या मार्फत प्रेरणादायी असं काही होईल असं काहीतरी करा. हे प्रकरण करायला आपल्याला पुढचं आयुष्य खूप आहे. तोपर्यंत आपण मॅच्युअर्ड पण होणार, कारण सध्या तुम्ही मॅच्युअर्ड नाही आहेत. 11वी-12वीचे विद्यार्थी या प्रकरणात जास्त अटकतात कारण त्यांची बुद्धी तेवढी नसते आणि या समाजामध्ये असे भक्षक लोक फिरत आहेत की त्यांच्या कमी बुद्धीचा फायदा घेणारे लोक पण या समाजामध्ये आहेत. या प्रकरणात त्या मुली अडकतात. कुठंतरी या माझ्या मायमाऊलींना माझी विनंती आहे की अशा कुठल्याही प्रकारात आपण अडकून न जाता योग्य ते आपल्या मार्गाने शिक्षणाचा पूर्ण तुम्ही लाभ घ्या आणि आपल्या आईवडिलांचं नाव वाढवा. धन्यवाद.